जितू निलेश 11, एस टी वाकोली फलंदाज बाद. निलेश 11 हेडुड संघ प्रथम बॅटिंग करताना. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल रिची 11 देसाई विरुद्ध उंबारली. यानंतरची मॅच असेल. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचे. उंबारलीचे कॅप्टन राजकुमार, देसाई संघ कॅप्टन आपलाही सज्ज राहायचे. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. 4 चेंडू आलेत. सागरने 4 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केलेत. चार चेंडूत 18 धावा खर्च केल्यात. चार चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतायत. विजय मोकाशी खूप वेगाने आलेत. चेंडू उचलतील, फेकी करतील. काय फेकी केली बघा. मात्र 2 धावा इथे वेगाने पुढे गेल्यात. फिल्डिंग चांगली केली इथे विजय मोकाशीने. 2 धावा रोखू शकत नाहीये दीपक दत्ता म्हात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वडोली सी संघ. प्रथम बॅटिंग करताना जितू निलेश हेडुटे संघ धावसंख्या 20. स्वर्गीय रघुनाथ काळ यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं बाळा काळन यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जितू निलेश हेडुटे संघासाठी पारितोषिक असणार आहे. सागर गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे. बघायचं आहे पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. या मॅच मध्ये पहिल्या षटकात 26 धावा सागर पाटीलने खर्च केल्या आहेत. जसं जसं दुपारचं सत्र सुरू झालंय धावा फलंदाज येत आहेत. टॉस साठी यायचे. देसाई रिची 11 देसाईचे कॅप्टन या दिलीप पाटील कॅप्टन लवकर पाठवा. आणि उंबारलीचे कॅप्टन राजकुमार आपण या लवकर टॉस साठी. चला कॅप्टन या लवकरात लवकर. देसाई आणि उंबारली 5 ओव्हरची मॅच असेल. उंबारली आणि देसाई. इथे मिसॅमिंग स्ट्रोक आणि आता प्रशांत कुंभारकर मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 0 वरती बाद झाले. पहिला चेंडू ते फेस करत होते.
सागर भंडारे आले नवीन फलंदाज. प्रशांत कुंभारकर मात्र शून्यावरती बाद झाले या मॅच मध्ये. अरविंद पाटीलला पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. अनुभवी खेळाडू अरविंद. इथे फुल टॉस आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. मनोजच्या बॅट मध्ये दुसरा षटकार. तर 32 धावा धावपल आल्यात जितू निलेश हेडोडणे संघाच्या. आणि हा चेंडू मात्र चांगला होता. या अगोदरचा चेंडू फुल टॉस होता त्यामुळे अरविंदलाही माहिती आहे तो खराब चेंडू होता. त्यावर षटकाराची मोहर लागली. चला उंबारलीचे कॅप्टन या. देसाईचे कॅप्टन इथे आलेले आहेत. उंबारलीचे कॅप्टन लवकरात लवकर या. आणि इथे डायरेक्ट हिट. फलंदाज आपण पाहिलं तर सागर एकही चेंडू न खेळता बाद झालाय. मध्ये धावचीत बाद झालाय. दयालू काळाने येत होता नवीन फलंदाज. धावांची गती चांगली आहे. जितू निलेश 11 हेडुंडे संघाची मात्र विकेट त्यांचे रेग्युलर इंटरेस्ट मध्ये पडत आहेत. चला उंबारलीचे कॅप्टन राजकुमार या लवकर. दीपेश पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करू. त्यांच्या माध्यमातून दिवा चषक ही स्पर्धा तुम्ही पाहिली होती आणि खार्डी संघाने ती स्पर्धा जिंकली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये. आणि उपविजेता संघ मात्र मोठी देसाई संघ होता त्या स्पर्धेत. इथे स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतोय. पंच सांगतायत नोट आउट. नितीन पंचांच्या भूमिकेत आहेत. त्यांनी सांगितले की नोट आउट आहे. चेंडूची पिचिंग त्यांनी पाहिली. हाईट फॅक्टर पाहिलं असेल. या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात पाहिजे ज्यावेळी तुम्ही अपील करता. आणि पायचीचं अपील झालं. फलंदाज बाद तर घोषित झालेले. टॉस साठी एका बाजूला दिलीप पाटील आहेत. 5 ओव्हरची मॅच असेल. उंबारली विरुद्ध देसाई. किरण गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभाचे टॉस करायचे. माऊली ग्रुपचे अध्यक्ष किरण गायकवाड साहेबांच्या शुभाचे टॉस होईल. लक्षात घ्या मॅच 5 ओव्हरची आहे.
उंबारली विरुद्ध देसाई. रिची 11 देसाई. देसाई संघ पुन्हा टॉस विन आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी नाणेफेकी जिंकली होती. या मॅच मध्ये सुद्धा टॉस जिंकलाय. मात्र मॅच 5 ओव्हरची आहे, लक्षात घ्या. हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून बंटीच्या बॅटमधून चांगला फटका. तेवढीच चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. काय अॅक्युरेट फेकी आहे. एकच धाव. एक सन्मान आपण करणार आहोत. आमच्या व्यासपीठावरती माऊली ग्रुपचे अध्यक्ष किरण गायकवाड यांचा सत्कार केला जाईल. सुनील म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. एक धाव ऍड झाली. धावसंख्या 33 धावा. पुढच्या मॅचचे टॉस झालेला आहे. रिची 11 देसाई संघ टॉस विन आहे. माऊली ग्रुपचे अध्यक्ष किरण गायकवाड साहेबांचा सन्मान इथे केला. आणि या दरम्यान हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने विजय मोकाशी आहेत. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला पाहायला मिळते. प्रकाश मात्र बॅकिंग साठी येत नाहीये. चला, जे प्रेक्षक मैदानात जातात त्याला विनंती, आपण थोडंसं घाई करा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, मॅच सुद्धा सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती असेल आपण लवकर लवकर जायचं मैदानाच्या बाहेर. 34 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज कृष्णा कमबॅक करतोय. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वडोली सी संघ. आणि याच दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने खूप चांगला फटका. आणि काय फिल्डिंग. सुरेख क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. विजय मोकाशी तुम्ही पाहतायत. धावसंख्या 36. कृष्णाने आतापर्यंत 3 चेंडूत 4 धावा खर्च केल्यात. बऱ्याच वर्ष आपण पाहिलं तर किरण गायकवाड यांनी सुद्धा या संघाला बऱ्याच वेळा प्रोत्साहित केले. माऊली 11 वडोली सी संघ. आज मात्र आपण पाहिलं तर दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 सुमित भोईर असतील उंबाड्याचे, तेही या संघाला बऱ्याच वेळा पुरस्कृत करत असतात. ही चर्चा सागर आमच्या सोबत सुद्धा करू दे. मात्र संघ फॉर्म मध्ये नाही, त्यामुळे इथे प्रकाश काय करतायत. प्रकाशची खराब फिल्डिंग. चेंडू सीमा पार चौकार. आपण पाहिलं तर तुम्हा सर्वांचा लाडका निलेश मात्रे उर्फ बाळू, रिची मात्रे असतील, असे दिग्गज खेळाडू आपण गमावले. आणि इथे चेंडू हवेत आहे. आणि कृष्णाने बघा फॉलो थ्रू मध्ये काय झेल टिपला. आणि बंटीचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. जुनी शिल्लक आहे धावसंख्या 40. दुसऱ्या षटकात अरविंदने चांगली गोलंदाजी केली. कृष्णाने चांगली गोलंदाजी केली. मात्र एक चौकार लकीली तिथून मिसफील्ड झाली. श्रीनाथ भंडारी आलेत नवीन फलंदाज. मनोज अजूनही मैदानात आहेत. चांगली बॅटिंग ते करतायत. धावांची गती कधी वाढू शकतात. गोलंदाज कृष्णा आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. आणि चांगला कमबॅक केलाय. एका षटकात धावा होत्या 26, नंतरच्या 2 षटकात धावा आल्या 14.
3 षटकांचा खेळ संपला आणि जितू निलेश हेडुटणे संघाची धावसंख्या ती 40. पाणी घेऊन जायचं मैदानात. 3 षटकांचा खेळ संपलाय. त्यानंतर 6 आणि त्यानंतर आता 8 धावा कृष्णाने दिलेत. खूप चांगला कमबॅक केलाय तो दीपक दादा भात्रे प्रतिष्ठान हर्षिलेवाना वडोली सी संघाने. पहिल्या षटकात 26 धावा गेल्या होत्या. त्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय. 40 धावा झाल्यात. अरविंद येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. अरविंद पाटील, ज्या अरविंदने पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकलं. 6 धावा दिल्या. 2 फलंदाज त्याने बाद केले होते. तर अरविंद येत आहेत. अरविंद पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो गोलंदाज अरविंद पाटीलचा. अरविंदला माहिती आहे 3 षटकात 40 धावा झाल्या आहेत. 26 धावा सागरने दिल्या होत्या. त्यामुळे कमबॅकची गरज आहे. त्यानंतर तिसऱ्या षटकात 8 धावा कृष्णा पाटीलने दिल्या होत्या. आता गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय अरविंद पाटील. एक चांगला गोलंदाज. व्हेरिएशन चांगले. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. इथे बॅकअप खराब झालाय. धावचीची संधी आधी. आता फलंदाज मनोज धावचीत बाद. तर सिरनाने थोडीशी घाई दाखवली. चांगला फलंदाज मनोज त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. तो बाद झाला बघा इथे. अति घाई दाखवली इथे एडुटी टीमने. 2 षटकार जरूर ठोकले होते. चांगली फिल्डिंग, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव इथे मिळाली. 42 धावा झाल्यात. चांगला कमबॅक केलाय दीपराज पाटील. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. युवा चषकचे आयोजक. बेचाळीस धावा झाल्यात.
इथे करण पाटीलने रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय. धावसंख्या 46. चला चेंडू द्या लवकर. फोर्टी 46 धावा झाल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत आणि इथे विजय मोकाशीला चकून चेंडू सीमा पार. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण आल्यात. दिनेश पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. दिनेश पाटील साहेबांना विनंती होतं की या आपण व्यासपीठावरती. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. एक धाव इथे मिळेल आणि 4 षटकांचा केस समाप्त. 51 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना जितू निलेश 11 हेडुटणे संघ. एक्कावन्न धावा झाल्यात. बरोबर आपण पाहिलं तर दुपारचे 3 वाजलेले आहेत. ही मॅच संपेपर्यंत मला वाटतं 3:30 पावणे 4 वाजू शकतात, कारण की अजूनही 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे. प्रकाश येत आहेत शेवटचे षटक घेऊन आणि प्रकाश स्वागत. चांगली फिल्डिंग तिथे झाली. एकच धाव मिळते. तर गजानन म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. गजानन म्हात्रे साहेब. सतीश जाधवने चांगली फिल्डिंग केली. या गजानन म्हात्रे साहेब आमच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत श्रद्धांजली चषक मध्ये. बावन्न धावा झाल्यात. निलेश पाटील यांचे आगमन झाले, त्यांचेही हार्दिक स्वागत. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 53. 2 मॅच मध्ये 70 पेक्षा जास्त धावा चेस झाल्यात, ही लक्षात. आणि आता काय घडलंय मैदानात. चार धावा धावून घेतलेत. धावसंख्या 57. गोलंदाज प्रकाश. दोन चेंडू झालेले आहेत.
विजय मोकाशी आहेत त्यामुळे चूक होणार नाही. फलंदाज बाद होईल. 57 या धावसंख्येवरती अजून एक धक्का जितू निलेश हेडुटे संघाला. तर नवीन फलंदाज राज आलेत. 9 सेकंडला स्ट्रायकिंगला करण आहेत. इथे हा चेंडू तुम्ही पाहतायत फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे मात्र चेंडू सीमा पार जात नाही बघा. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 59. बाळू भंडारी यांचे आगमन झाले. 59 धावा झाल्यात. धावा झाल्यात. पुन्हा त्याच दिशेने चेंडू खेळत आहेत आणि इथे करण धावचित बाद. एक बॉल बाकी आहे. 60 धावा झाल्यात. बारके येतात नवीन फलंदाज. तर करणला स्ट्राईक हवी होती तर फलंदाज राजला थांबायला हवं होतं. मग त्याला असं वाटलं 2 धावा पूर्ण होतील धावून. 60 धावा झाल्यात बघा. पहिल्या षटकात 26 होत्या. मात्र त्याने चांगला कमबॅक केलाय दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान हर्ष इलेव्हन वडोली सी संघाने. तर या मैदानामध्ये 70 धावा 2 वेळा चेस झाल्यात. त्यामुळे 60 कमी असू शकतात. मात्र जितू निलेश हेडुटे संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. 62 धावा झाल्यात. 63चं टार्गेट आहे. 62 धावा झाल्यात. विकेट आपण पाहिल्या तर तर 8 विकेट गेलेले आहेत या मॅच मध्ये. जितू निलेश हेडुटे संघ प्रथम बॅटिंग करत असताना 8 गडी बाद 62 आणि 63 धावांचं लक्ष येते. दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान खूप चांगला कमबॅक जरूर केलाय गोलंदाजाने. पहिल्या षटकात 26 धावा आल्यानंतर 63 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान हर्ष इलेव्हन वडोली सी संघ ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये करण काळेंच्याकडे.
नांदिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2021 या पर्वामध्ये ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थी स्पर्धा तुमच्या समोर आहे ते स्वर्गीय सर्वच त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांचा फ्लेक्स आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहे. त्या सर्वांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रद्धांजली चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर आहे. आणि एक सूचना नक्कीच मी आयोजकांच्या माध्यमातून करतोय. आमच्या VIP डाईजमध्ये फक्त आमचे VIP इन्व्हायटेड आमंत्रित केलेले मान्यवर बसतील याची आपण नक्कीच नोंद घ्या. पहिलं सत्र कंप्लीट झालंय आणि जिथून निलेश 11 गावदेवी एदुडने धावा उभारलेल्या आहेत त्या 62 धावा उभारलेल्या आहेत. 63 चं लक्ष आहे आता. हर्ष 11 दीपक दादा प्रतिष्ठान वडवली सी या संघासमोर. आघाडीची जोडी येते मैदानाच्या आतमध्ये सतीश जाधव आणि तकदीर मात्रे. तटिया सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक सरकत असताना सध्या तुम्हाला पाहायला मिळेल तो एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफला. फाईन लेग आतमध्ये आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्यासोबत शॉर्ट मिड विकेट मिड ऑफ कव्हर पॉइंट थर्ड मॅन आणि तुम्हाला पाहायला मिळेल बॅकवर्ड गली. आघाडीची जोडी आपण बघतोय. तकदीर सध्या आहेत स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंगला सतीश जाधव. तर पहिलं षटक पाबबलेचं बंटी भंडारी. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सामन्याला होतीये ती सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेटने पाहायला मिळतोय तो गोलंदाज बंटी भंडारी. ऑनसाइड लांबमध्ये खेळले बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्या क्षेत्ररक्षकाच्या वरतून या चेंडूला एक्झिक्यूट केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा चेंडू चाललाय. पहिल्या चेंडूवरती सुरुवात दर्जेदार चौकार. या चौकाराने धाव फलकाचा झालाय तो श्री गणेशा. बंटी पुन्हा एकदा 30 दिशा स्लॉक स्वीपचा फटका. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचे दोन्ही हात आकाशाकडे. हा षटकार चौकार आणि आता येतोय तो स्लॉक स्वीपचा षटकार. धावफलक 10 वरती. बंटी अपील या ठिकाणी करण्यात येते. पाठीमागे फाईन लेगला चेंडू चाललाय. बॅकिंग साठी दोन क्षेत्ररक्षक आले. अंपायरचा इशारा येतोय तो लेग बाईज. पायाला ब्रश होऊन चेंडू गेला तो फाईन लेगच्या दरम्यान. धावफलक सिंगलने जाऊन पोहोचल्या पुढे ते म्हणजेच 11 वरती. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन सध्या होत असताना तुम्हाला पाहायला मिळतं. एक क्षेत्ररक्षक सध्या तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच मिड विकेटच्या दरम्यान डीप मध्ये चाललाय आणि लॉंग ऑन अगोदर पासून आहे ते थोडस सरकत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आहेत दयालू काळन डीप मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सरकतोय. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये येत असताना मिड ऑफ ला एक क्षेत्ररक्षक आहे. ऑन साइडला 2 डीप मध्ये. बंटी सतीश जाधव साठी. सॉफ्ट हँड बॅटचा फक्त चेहरा उघडला. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात सिंगलने धावफलक पुढे नेत असताना सतीश जाधव त्या ठिकाणी माहीत आहे त्यांना कारण स्ट्रायकिंगला आता आलेले तकदीर अटॅकिंग क्रिकेट खेळते असतो त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि फक्त सॉफ्ट हँडने कोणती रिक्स त्यांनी घेतली नाही. सिंगल फक्त त्यांच्या बॅटमधून आली. स्ट्रायकिंगला त्यांनी 5 रन केले. तकदीरला धावफलक आहे ते 12 वरती. बंटी पुन्हा एकदा पिच होता लॉफ केलाय. झेलची संधी असेल. वेगाने दयालू पोहोचलाय आणि त्या ठिकाणी लॉंग ऑन लॅग सुंदर झेल. पहिला धक्का 12 वरती. हर्ष 11 दीपक दादा प्रतिष्ठान वडवली सी संघाला तकदीर मात्रे बाद.
10 धावसंख्येचं योगदान त्यांनी दिलं आणि नक्कीच आता माघारी परतलेत. बंटीला मिळणारा पहिले यश सुंदर झेल पाहायला मिळाला. वाईड ऑफ लॉंगॉनला जे होते त्यावेळी भरपूर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले. लॉंगॉनच्या दरम्यान 10 ते 12 यार्ड ते नक्कीच धावले भरपूर वेगाने आणि खूप सुंदर जजमेंट ऑस्ट्रेलियन स्टाईल त्यांनी कॅच घेतली. पहिल्या विकेटचं पतन. ड्राईव्ह करता स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण फेकी होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅकिंग डीप मध्ये आहे आणि दुसरीचा प्रयत्न तर होतोय. सतीश या ठिकाणी अखेर थांबवलं. अरविंद आलेले आहे तिसऱ्या क्रमांकावरती. सिंगल कंप्लीट केल्यानंतर बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. सिंगल वरती समाधान. षटक संपन्न पहिलं. एक गडी बाद. धावा फलकावरती पाहायला मिळतात. हर्ष इलेवन दीपक दादा प्रतिष्ठान वडवली सीच्या 13. आपण बघितले स्क्वेअर ऑफ द विकेट. एक पॅडल स्वीप आणि त्यानंतर त्यांनी स्लॉक स्वीप केलं होतं आणि 2 चेंडूंमध्ये 10 वसूल केल्यानंतर बंटीने कमबॅक केलं खऱ्या अर्थानं. कारण त्यानंतरच्या 4 चेंडूंमध्ये 3 सिंगल आणि तकदीर मात्रेची विकेट त्यांनी मिळवली. अरविंद पाटीलच्या सोबतीला सचिन जाधव आहेत जे सध्या स्ट्रायकिंग एंडला असेल आणि आणखी एक रॉन्डम ॲक्शनने गोलंदाज अक्षय भंडारी बॉलिंग मार्कवरती. दुसऱ्या षटकातील असेल पहिला चेंडू. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी आणि सीमारेषा पार करतोय चेंडू. चौकार. ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर या चेंडूची पिचिंग होती आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरचे गॅप जो कोण आहे लॉंग ऑफ आणि शॉर्ट कव्हर मध्ये त्यामधून हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. ऑफस्टम्पच्या बाहेर याही वेळेला चेंडूला टाकण्यात तर आलंय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय सध्या नितीन देसले आणि अमित म्हात्रे आहेत. ज्या ठिकाणी आपण बघतोय स्क्वेअर लेगला 18 वरती धावफलक. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं 5 षटकांचा सामना आहे. दुसरं सत्र सध्या सुरू आहे एदुर्डेच्या विरोधात. वडोली सी मध्ये लढत 63चं लक्ष. धावा आतापर्यंत 18. एक गडी बाद. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅक टू दी बॉल. त्या ठिकाणी अडवला चेंडूला नाही. त्यांना बेदून हा चेंडू गेला पाठीमागे. फक्त गती कमी करण्यामध्ये यश असेल त्या गोलंदाजाला. बॅकिंगसाठी स्वतः एक्स्ट्रा कव्हर कडून करण पाटील मिड ऑनच्या दरम्यान गेले. सिंगलने धावफलक 19 वरती. 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये आपण बघतोय स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल लॉंग ऑनच्या दरम्यान आणि अरविंद पाटील यांच्यासाठी एक क्षेत्ररक्षक आहे तो लॉंग ऑफला. शॉर्ट कव्हर सोबत पॉइंट बॅकवर्ड गली थर्डमॅन आणि फाईन लेग आतमध्ये आहे आणि त्याबरोबर शॉर्ट मिड विकेट. ओव्हर द विकेटने अक्षय भंडारी बॅकफुटला गेला. त्यानंतर इनसाइड आउट मध्ये खेळले दीपेश कमा पॉइंटला. 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत लागली त्या ठिकाणी. सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवून फेक होतीये ती स्ट्रायकिंग एंडला आणि 3 धावा या ठिकाणी वेगाने पूर्ण करत असताना सतीश जाधव आणि अरविंद पाटील ही जोडी आपण बघतोय आणि या तिहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 22 वरती 22. SMD ही वाहिनी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते. सुंदर असं थ्रेड प्रक्षेपण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. 2 कॅमेऱ्यांसह या स्पर्धेला कव्हर करण्यात येते SMD या वाहिनीद्वारे. जे प्रेक्षक ऑनलाईन जुळले आहेत त्या सर्वांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीमधील हा सामना सध्या शेवटचा आजच्या दिवसामधला तुमच्या समोर आहे. धावा आतापर्यंत आपण बघतोय 22. बॅक टू दी बॉल. ड्राईव्ह केलाय समोर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला. त्याच्या हातामध्ये चेंडू दुसरीचा प्रयत्न होतोय. गुड फिल्डिंग आणि तेवढीच चांगली फेकी लॉंग ऑफला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक श्रीनाथ भंडारी. धावा मिळतात 2 आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे. एक सिंगल फक्त मिळते. धावफलक जाऊन पोहोचले 23 वरती. षटकातील असेल तो
पुढचा चेंडू अर्थातच 5वा चेंडू, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. ऑन साइडला वळवला स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू, ज्या ठिकाणी हे क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक होती. गुड फिल्डिंग, धावण्याचा प्रयत्न करत होते सतीश, परंतु चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. थांबवलं त्या ठिकाणी अरविंदने. सतीश माघारी परतले. सिंगलने धावफलक पुढे जात आहे. 24 वरती पॉवर प्लेचा असेल शेवटचा चेंडू. कम्पेअर जर केलं पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्राच्या सागरच्या 26 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अरविंदने कमबॅक केलं होतं. एदुड्डेच्या अगेन्स्ट 2 गडी बाद करत असताना पहिल्या सत्रामध्ये फक्त 6 धावा खर्च केलं होतं अरविंद पाटीलने. शफल झाला. ग्लान्स करता स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू चाललाय. लेग ग्लान्स हा फटका पाहायला मिळाला आणि चांगल्या पद्धतीनं चेंडू अडवून फेक होती ती स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत मिळते सिंगल. पॉवर प्ले संपन्न. धावा धावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजेच 2 षटकांच्या अंती 25 धावा गडी बाद झालेला आहेत ते 1. आता समीकरण जर आपण बघितलं तर अजूनही गरज आहे ते म्हणजेच 38 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18. धावा धावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजेच 12.50 करंट रन रेटने 25. तिसरं षटक या षटकामध्ये गोलंदाज सागर भंडारीचा वापर करण्यात आला. 18 मध्ये बनवायच्या 38. पहिला चेंडू असेल सागर. लेग स्टंपचा भरपूर बाहेर या चेंडूची पिचिंग करण्यात आली. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला या ठिकाणी अडवलं. धावफलक आपण बघतोय ते म्हणजे सध्या 26 या आकड्यावरती. ऑनसाइड डीप मध्ये लॉंग ऑन आहे. सतीश जाधव आणि अरविंद पाटील या डावाला पुढे नेत असताना पाहायला मिळतात. पहिली विकेट जर आपण बघितली तर 10 वरती पहिली विकेट होती. 10 वरती 12 वरती पहिली विकेट होती आणि त्यानंतर या डावाला आतापर्यंत पुढे नेत असताना सतीश आणि अरविंद. फुलर लेंथ होता. सॉफ्ट ने फॉलो थ्रू मध्ये पोहोचला. फेकी होत्या. स्ट्रायकिंगला डायरेक्ट हिटची संधी होती परंतु ती गमावली या ठिकाणी सागरने. नॉन स्ट्रायकिंगला फेकी करण्यासाठी बॅकअप नव्हते हे सांगतात त्या ठिकाणी ते. त्याच कारणावर स्ट्रायकिंगला त्यांनी फेकी केली. सिंगल मिळच्या धावफलक जाऊन पोहोचले पुढे 27. लक्ष आहे ते म्हणजे 63चं धावा धावफलकावरती 27. अरविंदच्या अगेन्स्ट असेल तो सागर. ओव्हर पिच ऑन साइडला लॉफ्ट केलाय. समोर क्षेत्ररक्षक तो फक्त बने प्रेक्षक. लॉंग ऑन सीमा पार. अरविंद पाटीलच्या बॅट मधून निघालेला तडाखेबंद फटका. 6 षटकार. तेहतीस वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. स्लॉट मध्ये भेटला हा चेंडू आणि लॉंग ऑन सीमारेषा लगेचच पार केली अरविंद पाटीलच्या फटक्याने. ड्राईव्ह करतात एक्स्ट्रा कव्हरला. गुड फिल्डिंग. वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरला मनोज भंडारी. डावकुऱ्या त्याचा फलंदाज आहे
आणि या सामन्यामध्ये यंगस्टर आहेत, भरपूर चांगली कामगिरी त्यांनी केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि 15 धावसंख्येचं योगदान मनोजनं पहिल्या सत्रामध्ये नक्कीच दिलं. आज भरपूर सारे यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतील जितू निलेश 11 गावदेवी हेदुडणे संघामध्ये. तयार होत्या सागर. पिच त्या ठिकाणी खाली राहिला चेंडू बॅटवर त्याला मिळालं झाला नाही खरा. आता स्क्वेअर लेगला चेंडू उचलून फेक होते आणि या ठिकाणी मिळते ती आणखी एक रन. 2 धावा वेगाने या ठिकाणी पूर्ण करत असताना अरविंद आणि सतीश धावफलक जाऊन पोहोचले पुढे 36 वरती. लक्ष 63चा आहे. धावफलकावरती 36. त्या षटकामध्ये एक षटकार आला. सो जास्त त्यांना मेंटेन करायचं आहे, ते मेंटेन करत असताना विकेटच्या शोधात हेदुडणे असेल दुसऱ्या बाजूने, कारण 12 वरती पहिला विकेट आणि त्यानंतर ही पार्टनरशिप आतापर्यंत अरविंद आणि सतीश मध्ये. लेग स्टंपला चेंडूत अपील करण्यात येते. या ठिकाणी फाईन लेगला थोडंसं फंबल झालंय. लेग स्टंपचा बाहेर होता हा चेंडू, तेच दर्शवलं जाते अंपायर्स कडून. सिंगल धावफलक जाऊन पोहोचेल पुढे 37. 37 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. लक्ष 63चा 37 धावा धावफलकावरती. 13 चेंडूंच्या अजूनही शिल्लक आहे आणि एकंदरीत जर आता आपण बघितलं तर गरज आहे ती म्हणजेच 26 धावसंख्येची. फुल टॉस होता, ऑन साइडला लॉफ्ट केलाय आणि नक्कीच हा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाईल. या षटकाराने भरपूर फरक पडेल आता हेदुडणेला, कारण धावसंख्या आपण बघतोय वडवली सी संघाची जाऊन पोहोचली ती 43 वरती. सो आता गरज आहे ती 20 धावसंख्येची 12 चेंडूंमध्ये. चला पाणी आपण लवकरात लवकर घेऊन जा. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती आता 20 धावसंख्येची. 63चं लक्ष होतं. 12.66चं आस्किंग रेट होतं. पहिल्या षटकामध्ये आला 13 आस्किंग रेट, तेव्हा मेंटेन झालं. दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, तेव्हा देखील आस्किंग रेट मेंटेन झालं. आणि आता आपण बघतोय तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या एकंदरीत 18 धावा. सो हे महागडं षटक राहिलं आणि त्याच कारणास्तव आता 10च्या सरासरीने 20 धावसंख्येची गरज आहे ती हर्षिलवान दीपक दादा प्रतिष्ठान या वडोलीसी संघाला. 12 मध्ये 20 कंटिन्यू करतोय. ज्या गोलंदाजाने दुसरं षटक हाताळलं तो अक्षय भंडारी पुन्हा एकदा आला या षटकामध्ये. या षटकामध्ये लिलया गोलंदाजी करावी लागेल ती अक्षयला, कारण 20 धावा बनवायच्या आहेत आणि पार्टनरशिप भरपूर आता जमले. या ठिकाणी जवळजवळ 31 धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळते दोघांमध्ये आणि भागीदारी डोकेदुखी ठरली होती हेदुडणेला. 12 मध्ये 20. ओहो, डावी अस्टी लेक्सिक उखडले. या ठिकाणी दांडी गोल होते. बॅट अँड पॅड मधून हा चेंडू यस्ट्यांचा भेद घेणार आणि या विकेटच्या शोधात हेदुडणे होता. ती विकेट मिळवली आहे अक्षय भंडारीने. दुसरा धक्का 43 वरती. सतीश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. वेगवान चेंडू होता. खोलवर टप्प्याचा शफल झाले आणि त्यानंतर चेंडूच्या रेषेपर्यंत येऊ शकले नाही आणि बॅट अँड पॅड मधून या चेंडूने डावी अस्टीचा वेध घेतला. डाव्या अस्टीवरती तो आदळला. क्लीन बोल्ड झाले ते सतीश जाधव, ज्यांनी योगदान दिले या सामन्यामध्ये. 8-10 धावसंख्येचं. नवीन फलंदाज येतात सागर. इन ॲट नंबर 4 स्ट्रायकिंग इन लाईट सागर. 11 आणि 11 चेंडू मध्ये आता गरज आहे ती 20 धावसंख्येची. 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 11 डिलिव्हरीज. अक्षय भंडारी समोरच्या एंड कडून अगेन्स्ट सागर पाटील.
फुलटॉस डाऊन साईडला लॉफ्ट केला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय सिंगल तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न फेकी स्ट्रायकिंग एंडला थोडा उशीर आणि थोडासा गरजेपणा क्षेत्ररक्षणामधून जाणवल्यानंतर लगेचच दुसरीचा कॉल दिला तो अरविंद पाटीलने सांगता त्या ठिकाणी सागरला जोराने धाव कारण या धावा महत्वाच्या आहेत हा सामना क्लोज येत चाललाय 21 रूपांतर दुसऱ्यामध्ये तुम्हाला करावं लागेल दुसऱ्या बाजूने हे दुटणे याच धावा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यासोबत अक्षय भंडारीचा या ठिकाणी नक्कीच महत्वाचा रोल असेल या षटकामध्ये बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह केला डीप मध्ये चेंडू चालला वेगाने क्षेत्ररक्षक दोन येतात त्या ठिकाणी थोडासा फंबल आणि त्याचा फायदा 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचले 47 वरती चेंडू शिल्लक आहेत आता आपण बघतोय ते म्हणजेच 9 चेंडू आणि 9 मध्ये बनवायचे 16 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 9 चेंडू 16 2 चेंडूंचा सामना केला सागर पाटीलने दोन्ही चेंडूंवरती प्रत्येकी दुहेरी धावा ऑफ स्टंपच्या बाहेर लेफ्ट केलाय चेंडूला वेल लेफ्ट अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा सिंगलने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 48 वरती आमचे अंपायर सध्या तुम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजेच नितीन देसले आणि कुठेतरी रमेश म्हात्रे जे आमचे सागावचे अंपायर आहेत त्यांचे अदा त्यांच्यामध्ये पाहायला मिळते जेव्हा ते व्हाईटचा इशारा करता फुल टॉस आहे फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेग सीमारेषा पार जातोय चेंडू 6 षटकार नऊ धावसंख्येची गरज चेंडू शिल्लक आहेत आता 8 चेंडू षटकाराने पुन्हा एकदा सामना क्लोज येत असताना ड्राईव्ह करतात एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना भेदून चेंडू डीप मध्ये चालला गॅप आहे भरपूर मोठी लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक ठिकाणी पोहोचलेत आणि मिसफिल्ड झाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर अर्थातच चौकार आला आणि धाव फलक आपण बघतोय चौकाराने जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 59 वरती अवघ्या एका धावे 58 सो अजूनही 5 धावसंख्येची गरज ड्राईव्ह करता त्यावेळेला देखील ऑप्शनला मेरिट वरती येत असताना कवच मध्ये क्षेत्ररक्षक होते अॅक्युरेट फेकी गुड थ्रो सिंगल मिळते धावफलक 59 वरती षटक संपन्न चौथा सो अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे 6 चेंडूंमध्ये पुढचे दोन्ही संघ गावदेव उंबारले आणि वागेश्वर देसाई 4 षटकांचा सामना असेल याची आपण दखल घ्या कारण उशीर भरपूर झाला सो वेळेच्या संदर्भात आम्हाला काही कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे अगोदर नक्कीच या ठिकाणी म्हणण्यात आलं 5 षटकांचा सामना असेल परंतु हा फेरबदल करण्यात आला आयोजकांकडून द्वितीय फेरीमध्ये सामने असतील ते 4 षटकांचे 6 मध्ये 4 स्ट्रायकिंग एंडला आहे ते सागर आणि बॉलिंग मार्कवरती येतोय या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर प्रशांत कुंभारकर राईट अबाउट विकेट ऑफसमच्या थोडा बाहेर ऑन ड्राईव्ह केला डीप मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय फेकी स्ट्रायकिंग एंडला करतायत त्या ठिकाणी आणि तोपर्यंत मिळतायत 2 धावा गुड रनिंग 62 वरती आता धाव फलक आणि अजूनही 61 वरती माफ करा अजूनही 2 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या हर्ष 11 दीपक दादा प्रतिष्ठान वडवली सी संघाला पिच बॅट अँड पॅड मधून निघालाय चेंडू पाठीमागे निर्धाव चेंडू आपण बघतोय कमबॅक करावं लागेल हे डॉट चेंडू या ठिकाणी असे आले तर रेदूटने सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल त्यासाठी तुम्हाला प्रेशर क्रिएट करावं लागेल धावफलक आपण सध्या बघतोय 61 वरती अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे चेंडू शिल्लक आहे 4 क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी सिली मिड ऑन आणि सिली मिड ऑफ तैनात करण्यात येते प्रशांत कडून शफांदल ऑफ स्टंपच्या बाहेर त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तर आला चेंडू परंतु रन झाली ती कंप्लीट डायरेक्ट हिट करण्यात आलाय डायव्हर्ट झाला चेंडू फॉलो थ्रू मधून त्या ठिकाणी पोहोचले प्रशांत
सिंगल मिळते, स्कोर इज लेवल. धावा झाल्या धावफलकावरती 62, एका धावेची गरज, चेंडू शिल्लक 3. भागीदारी झाली सतीश आणि अरविंद मध्ये, ती भागीदारी कुठेतरी नक्कीच महागात पडली ते दुडणेला. 3 मध्ये एका धावेची गरज आहे आणि विकेटच्या आधारावरती हा सामना अर्थातच विजयी झालेले आहेत. फॉर्मॅलिटीज या ठिकाणी असतील कारण फक्त 2 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत वडवली सीचे. ऑन साइडला लॉफ्ट केलाय आणि मिड विकेट सीमा रेषा पार. हा येतोय अरविंद पाटीलच्या बॅट मधून भव्य षटकार आणि या षटकाराने सामना संपन्न. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम हर्ष 11, दीपक दादा प्रतिष्ठान, वडवली सी. खलगा 4 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सांगतोय. सो अरविंद पाटील साठी पारितोषिक येत आहे 1000 रुपयाचा. आदरणीय श्री अनिलजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. या सामन्याचा सामनावीर आम्ही जाहीर करतोय ज्या गोलंदाजाने 2 विकेट मिळवले गोलंदाजी करत असताना आणि फलंदाजी करत असताना 23 धावसंख्येची बहारदार खेळी केली तो अरविंद पाटील ठरला. हर्ष 11, दीपक दादा प्रतिष्ठान, वडवली संघाचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनिल दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात सामनावीरचा पुरस्कार आणि त्यांच्याकडूनच 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते अरविंद पाटीलला या ठिकाणी देण्यात येईल. हार्ड लक टीम मेदुटने ची भागीदारी राहिली सागर आणि अरविंद मध्ये, सतीश आणि अरविंद मध्ये खऱ्या अर्थानं त्या भागीदारीने डावाला भरपूर पुढे नेलं. तर आमचे शिरडोनचे आदरणीय श्री शाहू पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे जो येण्यासाठी प्रवेशद्वार अर्थाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये आपण गाड्या पार्क करू नका, रहदारीसाठी अडथळा होतोय. कृपया करून ज्या प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या असतील मान्यवरांच्या आपण कृपया करून त्या ठिकाणाहून गाड्या काढायच्या आहेत. जे कंस्ट्रक्शन सुरू आहे